नमस्कार. श्री स्वामी समर्थ ताईंनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आजची सुरुवात झाली होती आहोंच्या डब्यापासून. छान असा आहोंचा डब्बा 7 वाजता बनवून दिला. डब्बा 7 वाजता तयार झाला की आहो गावाकडे जातात. लगेच माझ्या घरातल्या कामाला सुरुवात होती. तसंच आज होता गुरुवार आणि गुरुवार म्हणलं तर कोणत्या सणापेक्षा कमी नाही. मात्र आज घरच्या समोर अगदी हात जोडले. का जोडले ते सांगतेच. सगळे अंघोळ करतात आणि जे गार टावेल असतात ते सगळेजण सोफ्यावरती टाकतात. तिघंजण 3 खुर्च्यावरती हे टावेल फेकून देतात. आज त्यामुळं त्यांना सांगितलं मी, जसं तुम्हाला वेळेत जायचं असतं, कोणाला शाळेत, कोणाला व्यवसायाकडं, तसंच मला सुद्धा माझ्या व्यवसायाकडे वेळेत जायचं असतं. त्यामुळं प्रत्येकाने घरातलं आपलं आपलं काम वाटून घ्यायलाच पाहिजे. त्यामुळं सगळ्यांना सांगितलं तर चालतंय म्हणे, करी जाऊ आम्ही आमचे कामं. आणि जर मी ताईंनो हे वल्ले टावेल असेच ठेवले तर उद्या सकाळी हे सकाळी म्हणा किंवा तिसरा पारा आल्यावर म्हणा त्याने हातपाय पुसतील का? अजिबात नाही. मग हे सगळी काळजी करायची, परत आपल्या व्यवसायाकडे वेळेत जायचं, हे शक्य होतं का? तरीसुद्धा अशक्य हे शक्य करावंच लागतं आणि पळावंच लागतं. तसंच आज सगळ्यांनी माझ्यासोबत एक वचन घेतलेलं आहे, आम्ही तुला काम आवरू लागू. मात्र हे कंटिन्यू म्हणत असतात, पण मात्र वेळेत कुणीही कामं येत नाही. माझे जे कामं आहेत हे मलाच करावे लागतात. दुसरी गोष्ट ताईंनो, ही वही दिसते ना, ही वही माझी इतकी म्हणजे तुम्हाला सांगते गरजेची आहे आणि ही समोरच हॉलमध्ये असते. मी जसं की दुकानातून जे काही ₹10-5 कमवले ते जर खर्च केले तर ह्या वहीमध्ये नक्की टिपून ठेवते. नाहीतर असं व्हायला नको, आपण करायला जायचो नफ्यासाठी आणि व्हायचा तोटा. म्हणजेच माझ्या कमाईपेक्षा जास्त मी कधीच खर्च करत नाही. मी जितकं कमवील त्याच्यापेक्षा म्हणजे मी जितकं कमवील त्याच्या काहीतरी अमाउंट असती ती थोडीशी खर्च करत असते. मात्र कमविणं कमी आणि खर्च जास्त म्हणल्यावर माझे दुकान एका रॅकपासून तर आता जवळपास खूप मोठी दुकान झालेले आहे. आपण जर नफा कमवला आणि तो सगळाच जर संपवला तर मग आपल्याकडं फक्त काय राहतं तर गुंतवणूक राहते. धंदा अजिबात वाढत नाही. तसंच मी काय केलं, थोडंसं कमवलं ना त्यातलं 1% खर्च केला, बाकीचे 9% बाजूला ठेवलं. तेव्हा कुठेतरी एका रॅकपासून तर दुकानात तयार झाली. तसंच ताईंनो, आज सकाळचे छान असे कपडे धुवायला टाकले. हात पुसायचे कपडे धुतले की मग किचनमध्ये थोडंसं बरं वाटतं. कपडे असले की हात पुसता येतो. त्यानंतर ताईंनो, हा सुंदर असा ड्रेस मी खरेदी केलाय. सगळ्यात जर म्हणलं तर याची ओढणी मला खूप आवडती. खूप मोठी आहे आणि कॉटनची पण आहे. बाहेर जाताना स्टॉल न्यायची अजिबात गरज नाही, कारण सॉफ्ट आहे तर चेहऱ्याला बांधता येते. तसंच केंद्रात जर साडी घालून नाही गेलं तर ही ओढणी अशी घेतली की केंद्रात काहीच वाटत नाही मग. त्यामुळं हा ड्रेस मी खरेदी केला. नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला. चला, आज होता गुरुवार आणि आज होता गुरुपुष्य योग. आज तर गुरुपुष्य योग असल्यामुळं प्रत्येकजण सोनं म्हणा, चांदी म्हणा हे सगळं खरेदी करत असतं ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार. आता तसं तर मला सोनं घ्यायची खूप इच्छा होती, पण काय करणार, सध्या भाव एवढा वाढलाय त्यामुळं शक्यच नव्हतं. चला, आता स्वामींचा अभिषेक करूया. छान अशी एक माळ होईपर्यंत 108 वेळा स्वामींचं नामस्मरण केलं आणि गळती चालू ठेवली. आणि 2 दिवस झाले खूप प्रयत्न करत होते मी व्हिडिओ टाकायचा. हा व्हिडिओ होता गुरुवारचा. पण काय करणार, दुकानातली 2 दिवस साफसफाई, खूप धूळ झाली होती आणि घराकडं पण छोटे-मोठे काम होते. मसाला दळून आणणं, परत जे काही गोण्यांनी ठेवलेले होते शेवया वगैरे त्या सगळ्या स्वच्छ डब्बे करून त्यात भरणं. मग हे सगळे कामं केले आणि हे सगळे कामं करायमुळं काय झालं ताईंनो, वेळच भेटला नाही व्हिडिओ टाकायला. तर बघा, 2 दिवस बोलले नाही ना, तर आज माझं बोलताना थोडंसं मागं-पुढं व्हायला लागलंय आणि मग असं होतं. त्यामुळं रेग्युलर जे काम पाहिजे ना आपलं ते चालूच पाहिजे असं तर मला वाटतं. मग सगळी देवपूजा व्यवस्थित करून घेतली. आधी महाराजांचा अभिषेक केला, सगळ्या देवांना स्नान घातलं, मस्तपैकी शृंगार केला आणि आज गुरुवारचा दिवस असा काही होता. ताईंनो, परत आता निघायचं होतं बाहेर. कुठं जायचं होतं ते सांगतेच. तर महाराजांना मुजरा केल्याशिवाय घराच्या बाहेर प्लीज पडू नका. महाराजांना विनंती करा आमच्यासोबत चला आणि निघा. तसं तर सुद्धा दररोज आता महाराजांना मुजरा करतात. मुलंसुद्धा जाताना श्री स्वामी समर्थ बोलूनच जातात. प्रत्येक घरातली व्यक्ती बाहेर चालली की त्यांना म्हणायचं, येऊ का म्हणले की म्हणायचं श्री स्वामी समर्थ. त्यांनीसुद्धा रिटर्न आपल्याला श्री स्वामी समर्थ म्हणलंच पाहिजे आणि मग स्वामींना विनंती करून आमच्यासोबत चला म्हणलं की नक्कीच स्वामीसुद्धा आपल्यासोबत येतात.
तर आज साधी सिंपल अशी गुरुवारची पूजा झाली होती. सुंदर अशी देवघर स्वच्छ करून घेतलं. कारण देवघराची जी डिझाईन आहे ना ताईंनो, त्याच्यामध्ये सुद्धा अशी धूळ जाऊन बसती. धूळच कुठून येते तेच कळत नाही. पाऊस जर आला असता तर एवढी धूळ नसती झाली, पण आता पावसाची पण खूप वाट पाहतोय आम्ही सगळेजण शेतकरी. ताईंनो, आज गुरुपुष्य योग होता म्हणून आज जायचं होतं बाहेर. मैत्रिणीला म्हणलं चल आपण जाऊया, पण त्याआधी स्वराजला शाळेत घ्यायला आले होते. स्वराजला काय झालं, 11:30 ते 12 वाजता खूप ऊन पडलं होतं. तो म्हणला होता मी येतो, पण म्हणलं नाही मी येते. त्याला घेऊन आले. त्याच्यानंतर पहा आता सुट्ट्या संपल्या आणि आत्ताशी सायकलची आठवण झाली. मग धूळ वगैरे त्यांनी छान पुसून घेतली सायकलची आणि सायकल व्यवस्थित पुसून घेतली आणि मग आम्ही आलोय दुकानाकडं. तर माझ्या मैत्रिणीने माझी सुंदर अशी सागरवेणी घातली होती. किती सुंदर दिसते पहा. मी कधीच याच्या आधी खरंच कधीच घातलेली नव्हती ताईंनो. तरीसुद्धा छान असा लूक आला. मला ही वेणी दिवसभर मी सोडली नाही. खूप आवडत होती. सुंदर मेकअप केला आणि नणंदबाईच्या घरी निघालो. कशासाठी ते सांगतेस. तर त्यांना मी त्यांच्या मैत्रिणीकडून तूप घ्यायचं सांगितलं होतं. त्यामुळं तूप नेण्यासाठी मी त्यांच्या घरी आले. मग काय मस्त चहा बी पेलं. भाषीने मस्त सुंदर चहा केला होता. आता 2 दिवस झाले सलग जाते, तरीसुद्धा त्यांचा चहा मला आवडतो. हे पाहता येईन इकडे यांनी लगेच माझ्या हातात पिशवी आणून दिली घरातून, म्हणजे बसून बी देईनात मग आम्हीला इथं. हो तुमचा लेख बघा, लगेच पिशवी की लगेच निघा. ताईंनो, भाषे म्हणत होते धरा मामी पिशवी. निघा नाही म्हणले ते, पण फक्त दिली त्यांनी तुपाची पिशवी माझ्याकडं. बरं म्हणलं चालतंय. नंतर ताईंनो आम्ही आलो होतो दुकानात. तसंच मी हा सुंदर असा पितळी डब्बा खरेदी केला. सोनं तर शक्य नाही आहे, पण चला गेलो होतो सोनाराच्या दुकानात, पण रेट पाहून काही शक्य नाही झालं करणं. म्हणलं चला पितळ हे सोन्यासारखंच आहे. गुरुपुष्य योग होता, मग मस्त आहिस्ता सुंदर पितळी डब्बा खरेदी केला. आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. सकाळी येणारी स्वामी सेवेकरी मात्र संध्याकाळी स्वामींच्या दर्शनाला आले. संसारात इतकं कधी कधी गुंग होतं माणूस, काय सांगावं. त्यातून बी परमार्थ करायला थोडाफार वेळ नक्की काढत जाता येईनो. स्वामी दरबारात जात जा, स्वामी नक्की आपली साथ देतात. आणि हे माझं उदाहरण आहे. संध्याकाळी फक्त जेवणाला खिचडी आणि मस्त पापड मसाला बनवला. पापड मसाले पापड बनवला. कधी कधी बोलण्यात असं व्हायला चला समजून घ्या. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये ताईंनो. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ कसा वाटला